शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वं। वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम या ग्रंथाची सुरुवात या वाक्याने झाली होती. तर वेदांत म्हणजे उपनिषद, उपनिषद म्हणजे ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या म्हणजे जिथे ब्रह्मतत्वाचं जे स्वरूप आहे त्याचं निरूपण केलेलं आहे. अद्वैत वेदांताप्रमाणे परमसत्य परब्रह्मच आहे, एकमेवाद्वितीय आहे आणि हे जगाचं सत्य आहे. युक्तीने म्हणजे तर्काने, अनुभवाने सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे. फक्त शास्त्रच नव्हे तर युक्ती आणि अनुभूतीने सुद्धा हे सिद्ध होतं. आणि जोपर्यंत या परब्रह्माचं ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत दुःखाची पूर्णपणे निवृत्ती होत नाही, असा सगळ्या संतांचा अनुभव आहे. तर म्हणून इथे सुरुवात केली की एक ब्रह्मतत्व आहे, पण आपल्याला ते तत्व दिसत किंवा त्याचा अनुभव होत नाही. याचं कारण काय आहे तर इथे सांगितलेलं आहे अज्ञान. आणि या अज्ञानाचेच दोन रूप आहे, एकाला म्हणतात माया आणि एकाला म्हणतात अविद्या. दोघांचं काम एकच आहे, सत्य तत्वाला झाकणं, आवृत्त करणं. या मायेमुळे किंवा अविद्येमुळे अनेक भेद उत्पन्न झाले आणि मुख्य भेद म्हणजे जीव आणि ईश्वराचा. आणि या ईश्वरापासूनच संपूर्ण हे जग व्यक्त झालेलं आहे. सुरुवातीला मी सांगितलं होतं यालाच म्हणतात अध्यारोप. त्या तत्वावर हे सगळे अध्यारोप आहे, जीव, ईश्वर, जगत. तर इथे अध्यारोपाचं वर्णन करत आहे की काय काय त्या तत्वावर म्हणजे आवृत्त झालेलं आहे आणि कशामुळे आपल्याला तत्वाचं भान किंवा अनुभव नाही. तर इथे सांगितलंय की ईश्वर आहे, आणखीन जीव आहे. काल आपण पाहिलं उपाधींमुळे हा भेद झाला. आता इथे जगाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. संपूर्ण जग अध्यारोपित आहे आणि याच्या 3 अवस्था आहे. एक आहे लय, एक आहे सूक्ष्म अवस्था आणि एक आहे स्थूल अवस्था. समष्टीमध्ये या अशा 3 अवस्था आपल्याला अनुभवास येतात. तर समष्टीला समजणं जरा अवघड आहे, म्हणून आपण व्यष्टीपासून सुरुवात करू. खरं म्हणजे इथे शास्त्रामध्ये समष्टीचं वर्णन केलेलं आहे, पण आपण व्यष्टीमध्ये आधी पाहू की 3 अवस्था कशा असतात आणि मग अगदी त्याचप्रमाणे या समष्टीमध्ये जगाच्या सुद्धा कशा 3 अवस्था आहेत. तर पहा, आपल्याला रोज सुषुप्तीचा अनुभव होतो. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, निद्रा. आणि त्या निद्रेमध्ये आपल्याला प्रपंचाचं भान नसतं, लय होऊन जातं. संपूर्ण जग अव्यक्त आहे. मी आधी व्यष्टीचं वर्णन यासाठी करत आहे की जर व्यष्टीचं वर्णन आपल्याला समजलं तर समष्टी आपल्याला समजता येईल. कारण असं म्हटलेलं आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. तर आपण आधी व्यष्टी जीवाचीच 3 अवस्था पाहू.
खरं म्हणजे याचं वर्णन परत येणार आहे, पण आपल्याला समष्टी समजायला सोपी पडेल म्हणून मी व्यष्टीचं आधी वर्णन करत आहे. तर सुषुप्ती अवस्थेमध्ये मी आहे, पण मला काही भान नाहीये, कारण की तिथे अज्ञान आहे. आता एक आणखीन शब्द दिलेला आहे शास्त्रांमध्ये, ज्यांनी ऐकलेलं नाहीये आधी त्यांनी जरूर याला लक्षात ठेवा. या शब्दाला सुषुप्तीमध्ये कारण शरीर आहे. एक शरीराचं नाव आहे कारण शरीर. कारण शरीर म्हणजे जिथून सूक्ष्म आणि स्थूल प्रपंच व्यक्त होणार आहे. स्थूल आणि सूक्ष्माचं जे कारण आहे, म्हणून त्याला म्हणतात कारण शरीर. आता सुषुप्तीमध्ये मी आहे, आणखीन कारण शरीर आहे. त्याच्यामध्ये सगळे संस्कार आहे, वासना आहे, इच्छा आहे, पण त्या सगळ्या लय अवस्थेमध्ये आपल्याला त्याचं भान नाहीये, ज्ञान नाही. तर आता हे दोन वस्तू आहेत, चैतन्य आहे आणि कारण शरीर आहे. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण म्हणू चैतन्य अधिक कारण शरीर बरोबर प्राज्ञ. या चैतन्याचं नाव झालं इथे प्राज्ञ. आता हे जरा टेक्निकल शब्द आहेत, जरा लक्षात ठेवा. झोपेमध्ये या जीवाचं नाव काय तर म्हणे प्राज्ञ. आणखीन जर याला शास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर याला असं म्हणू की कारण शरीराभिमानी चैतन्य प्राज्ञ. कारण शरीराभिमानी म्हणजे अभिमानी म्हणजे गर्व किंवा घमेंड नाही. अभिमान म्हणजे तादात्म्य, जुडणं, युक्त होणं. तर चैतन्य कारण शरीराशी युक्त झालेलं आहे, तर त्याला आपण म्हणू कारण शरीराभिमानी चैतन्य. अभिमान म्हणजे इगो किंवा अहंकार नाही. अभिमान इथे तादात्म्याच्या अर्थामध्ये संबंध. तर आता वेदांताच्या भाषेमध्ये माझं नाव काय होईल, या जीवाचं नाव झोपेमध्ये प्राज्ञ. आता जेव्हा या सुषुप्तीमधून आपण बाहेर येतो, तर कधी कधी तर सरळ जागृत अवस्थेमध्ये येतो, पण कधी कधी आपल्याला स्वप्न अवस्थेचा सुद्धा अनुभव होतो. आता स्वप्नावस्था म्हणजे काय आहे, तर स्वप्नामध्ये जे अव्यक्त संस्कार आहे ते थोडेसे व्यक्त होतात, किंचित. स्वप्नावस्थामध्ये माझं जे मन आहे ते मन थोडंसं प्रकट होतं आणि मनामधील वासना, इच्छा, संस्कार ते सुद्धा व्यक्त होतात. पूर्णपणे व्यक्त होत नाही, थोडेसे व्यक्त होतात. म्हणून या स्वप्न अवस्थेला म्हटलेलं आहे अर्ध विकसित अवस्था, इंटरमिजिएट अवस्था. म्हणजे अगदी लय अवस्थाच नाहीये सुषुप्तीप्रमाणे, आणि जागृत अवस्था सुद्धा नाहीये, एक मधली अवस्था. अच्छा, आता या अवस्थेमध्ये चैतन्य आहे. आणखीन मनाशी या चैतन्याचं तादात्म्य. या मनालाच आपण म्हणतो अंतःकरण. या मनाचं दुसरं नाव आपण पुढे वाचणार आहोत, त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर. सुषुप्तीमध्ये जे शरीर आहे त्याला म्हणतात कारण शरीर. तिथून थोडासा संसार किंवा जग प्रकट झालं तर जिथे हे प्रकट होत आहे त्याला काय म्हणू, सूक्ष्म शरीर. आता चैतन्य अधिक सूक्ष्म शरीर याला म्हणू आपण तैजस. या जीवाचं नाव झालं तैजस. आता याला परत शास्त्रीय भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो सूक्ष्म शरीराभिमानी चैतन्य. सूक्ष्म शरीराशी तादात्म्य जेव्हा माझं होतं
तेव्हा त्या चैतन्याचं नाव होऊन जातं तैजस. सूक्ष्म शरीरच आहे तिथे, स्थूल शरीर तिथे पडलेलं आहे बिछाण्यावर, त्याच्याशी माझं तादात्म्य नाहीये, पण सूक्ष्म शरीर आहे, अंतःकरण त्याला म्हणतात. तर ही स्वप्न अवस्था. आता जेव्हा स्वप्न सुद्धा तुटतं, आणखीन मी जागा होतो, तेव्हा मला संपूर्ण जगाचं भान होतं. फक्त माझ्याच मनाचं भान किंवा ज्ञान नव्हे, तर संपूर्ण प्रपंचाचं, जगाचं ज्ञान होतं. आणि मला जे स्थूल शरीर आहे माझं, त्याचं सुद्धा मला भान होतं. एकदम मी जणू काही त्याच्याशी जुडतो. जेव्हा मी स्वप्न पाहत आहे, तेव्हा मला शरीराचं काही भान नाही. झोपेमध्ये माहीत नाही. पण जसंच मी जागृत अवस्थेमध्ये येतो, हे जे शरीर आहे, ज्याच्यामध्ये हात, पाय, सगळे अवयव आहे. आपण वर्णन पाहू पुढे. त्यानंतर स्थूल शरीर. तर याच्याशी चैतन्याचं तादात्म्य एकदम स्पष्ट दिसतं आपल्याला. म्हणून या अवस्थेला म्हटलेलं आहे जागृत अवस्था. आणि इथे या चैतन्याचं नाव होऊन जातं विश्व. आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण म्हणू स्थूल शरीराभिमानी चैतन्य. स्थूल शरीराशी माझं तादात्म्य, माझा संबंध जोडलेला आहे. तर या अवस्थेमध्ये वेदांताप्रमाणे या चैतन्याचं नाव होईल विश्व. तर विश्व आहे, मग तैजस आहे, आणि मग प्राज्ञ आहे. लक्षात ठेवा, हे चैतन्याचेच नाव आहे, पण उपाधी 3 वेगवेगळे आहे. सुषुप्तीमध्ये कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे सगळे अव्यक्त संस्कार, वासना, अज्ञान. पुढे आपण परत पाहू, पण मी इथे फक्त संकेत करतो. तर तिथे कारण शरीराची उपाधी. स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीराची उपाधी आणि जागृत अवस्थेमध्ये स्थूल शरीराची उपाधी. तर एकच चैतन्याचे 3 नावं होऊन जातात. विश्व, तैजस, प्राज्ञ. तर आता व्यष्टीमध्ये आपल्याला हे सतत रोज अनुभवास येतं. आता अगदी असंच समष्टीमध्ये सुद्धा घडत आहे. हेच आपल्याला नुसतं विचारानेच समजावं लागेल, कारण त्याचा अनुभव नाहीये. याचा तर आपल्याला अनुभव आहे. आता समष्टीमध्ये सुषुप्ती अवस्था काय आहे? आता सुषुप्ती म्हणजे काय? जिथे नानात्व नाहीये, अनेकता नाहीये, वैविध्य नाहीये. पूर्णपणे एक अभाव आहे, अव्यक्त आहे. तर जरा कल्पना करा, जगाची एक अवस्था अशी आहे, जिथे संपूर्ण हे जीव जे आहे, अनंत जीव, ते अदृश्य आहे, दिसत नाहीये, अव्यक्त आहे. त्यांचे कर्मे आहेत, त्यांची वासना आहे, सगळं अव्यक्त आहे. त्याला आपण जसं म्हणू शकतो प्रलय अवस्थेत, प्रलयामध्ये असंच होतं. जग संपूर्णपणे लीन होतं. आता व्यष्टी जीवनामध्ये काय होतं, या सुषुप्तीमध्ये, झोपेमध्ये सगळे संस्कार अव्यक्त असतात. आणि तिथे एक आणखीन घटना घडत असते, की आपले जे संस्कार आहे, ते परिपक्व होत असतात. आणि ते फळ देण्यास तयार होतात. आपल्याला सुषुप्तीमधून जाग कोण करतं? हा फारच महत्वाचा मुद्दा आहे. झोपेमधून आपण केव्हा उठतो? कशामुळे उठतो? कोणी म्हणेल अलार्म, गजर ऐकल्याने मी उठतो. पण अनेक वेळा आपण ऐकतो पण उठत नाही. कोणी आपल्याला उठवतं तरी आपण उठत नाही. तर त्याचं कारण इथे सांगितलेलं आहे, की आपले जेव्हा कर्म परिपक्व होतात फळ देण्यासाठी, ते म्हणतात आता उठा, तुम्हाला फळ भोगायचं. मग आपण उठतो आणि मागच्या दिवसांमध्ये जे कर्मे केलेले आहे, त्याचं आपण फळ भोगतो.
आणि दिवसभरात फळ भोगतो एकीकडे आणि दुसरीकडे नवीन कर्मे तयार करतो. आणि त्या दिवसाचे फळ भोग संपले की आपण सुषुप्तीमध्ये जातो. मग परत अनंत जन्माचे जे कर्मे केलेले आहेत त्याचे संस्कार आपल्या त्या सुषुप्तीमध्ये आहे. ते परत आपण याप्रमाणे या व्यष्टी जीवनामध्ये कर्म आणि फळ याचा भोग सुरू आहे. आणि त्यामुळे सुषुप्ती, स्वप्न, जागृत काही संस्कारांचे फळ आपण स्वप्नामध्येच भोगून घेतो. पण काही संस्कार किंवा वासना त्यांचं फळ भोगण्यासाठी जागृत अवस्थेमध्ये यावं लागतं. तर या व्यष्टी जीवनामध्ये जसं घडतं तसंच समष्टीमध्ये सुद्धा समष्टी जीवांचे सगळे कर्मे जेव्हा परिपक्व होतात, फळ देण्यास तयार होतात, तेव्हा सृष्टी व्यक्त होण्यासाठी तयार होते. जोपर्यंत हे सगळे कर्मे परिपक्व झाले नाही तोपर्यंत ही लय अवस्था आहे. आता पहा, या लय अवस्थेमध्ये काय काय आहे? तर म्हणे तिथे चैतन्य आहे. आणि इथे जसं कारण शरीर आहे, व्यष्टी कारण शरीर किंवा अज्ञान म्हणतात त्याला, संस्कार म्हणा, त्याचप्रमाणे समष्टीमध्ये त्याला आपण म्हणू समष्टी कारण शरीर. याला कारण शरीर परत यासाठी म्हटलेलं आहे की याच्यामधूनच समष्टी व्यक्त होणार आहे. दॅट इज द कॉज. जसं बीज आहे ना, बीजावस्था आहे, जगाची बीजावस्था. त्या बीजेमध्ये संपूर्ण वृक्ष, झाड समावलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जग बीज रूपात आहे. सगळ्या जीवांचे कर्मे त्याच्यामध्ये आहे, संस्कार आहे. त्याला म्हणतात समष्टी कारण शरीर. आता या चैतन्याचं समष्टी कारण शरीराशी जेव्हा तादा, मग त्यालाच म्हणतो आपण ईश्वर. तर चैतन्य अधिक समष्टी कारण शरीर बरोबर ईश्वर. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर समष्टी कारण शरीराभिमानी चैतन्य ईश्वर. समष्टी कारण शरीराशी ज्याचं तादात्म्य झाले, जुळलेलं आहे. तर या चैतन्याला म्हटलेलं आहे ईश्वर. काल आपण पाहिलं, हा जो ईश्वर आहे सर्व कारण आहे, सर्वांचा अधिष्ठान आहे. इथूनच जग पूर्ण व्यक्त होतं. म्हणून इथे म्हटलेलं आहे सृष्टीचं हे कारण आहे, अव्यक्त आहे. ईश्वर आहे सर्वज्ञ, तो सर्व जीवांना जाणतो. आणि आता या सर्व जीवांचे जेव्हा कर्मे परिपक्व होतात तेव्हा त्या ईश्वरामधूनच संपूर्ण प्रपंच व्यक्त होतो. आता इथे एक महत्वाचा मुद्दा. आपल्या इथे वेदांतामध्ये ईश्वराला रचनाकार नाही म्हटलंय की तो जगाची रचना करतो असं नाही, की आपल्या मनाप्रमाणे त्याला जसं वाटतं तसं तो करतो असं नाही. आपल्या इथे सांगितलेलं आहे जगाची रचना होत नाही, जग व्यक्त होतं आणि अव्यक्त होतं. जिथून व्यक्त होतं त्याला म्हणतात ईश्वर आणि जिथे परत लीन होतं त्याला आपण म्हणतो ईश्वर. आता जरा महत्वाचा मुद्दा आहे. विषय थोडासा अवघड आहे हे मला माहित आहे. जे लोक पहिल्यांदा ऐकत आहे त्यांना थोडंसं जड जाईल, पण हळूहळू सोपं होईल. कोणची वस्तू सोपी होण्याआधी आधी जडच असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच आहे. तर इथे सुद्धा हे शब्द नवीन आहे, पण या ऐकले पाहिजे. त्याचा संस्कार पडतो हळूहळू आणि मग आपल्याला कळतो. तर ईश्वर संसाराची रचना करत नाही. ईश्वर फक्त संपूर्ण जीवांना त्यांचे जे भोग आहेत तो देतो आणि भोगासाठी जी वस्तू पाहिजे, जग पाहिजे ते प्रोव्हाइड करतो, व्यक्त करतो. जीवाची जशी मागणी असती तसं तो जग देतो. लक्षात घ्या.
म्हणून म्हटलेलं आहे जग जगाचं क्रिएशन नाहीये, रचना नाहीये, तो व्यक्त करतो. समष्टी कर्मांना भोगण्यासाठी समष्टी जीवांना जे जे पाहिजे ते तो देतो. याचं कारण मी सांगतो. जर आपण असं म्हटलं की देवानी रचना केली त्याच्या मनाने, त्याच्या इच्छेने, मग त्याच्यामध्ये एक दोष येतो. नैगृण्य दोष म्हणतात. दोष असा आहे, लोक पहा तक्रार करतात, देवानी मला दुःख दिलं, त्याला सुख दिलं, त्याला बंगला दिला, मला झोपडी दिली. पक्षपात का केला? किती लोकांना जेवण अन्न मिळत नाहीये आणि दुसऱ्या लोकांना एवढं अन्न आहे की ते अन्न वाया घालवतात. तर असा भेद का? याला म्हणतात दोष. नैगृण्य वगैरे अनेक दोष आहे. तर म्हणून देव आपल्या इच्छाप्रमाणे अशी रचना नाही करत. जीवांची जशी मागणी आहे त्याप्रमाणे तो जग निर्माण करतो. निर्माण करणं हा शब्द बरोबर नाही. प्रोव्हाइड करतो, व्यक्त देतो. जसं एक इव्हेंट मॅनेजर असतो की नाही, इव्हेंट मॅनेजर काय करतो, जे जे तुम्हाला पाहिजे ते तो देतो. त्याप्रमाणे तो आहे. नाहीतर तो पक्षपाती. फक्त तो अधिष्ठान आहे जगाचा. तर समष्टी जीवांच्या कर्माप्रमाणे हे जग व्यक्त होतं. जसं स्वप्नामध्ये, आता परत व्यष्टीमध्ये पहा, आपण स्वप्नामध्ये कोणतं जग पाहतो? आपलेच जे संस्कार आहेत ते संस्कार थोडेसे व्यक्त होतात आणि पूर्णपणे जेव्हा व्यक्त होतात ती जागृत अवस्था. त्याचप्रमाणे समष्टीमध्ये सुद्धा असंच होतं. ते संस्कार त्या ईश्वरामध्ये सगळे लीन आहे, ते मग व्यक्त होतात. आणि हे असंच आहे जसं बीज होय अंकुर, ईश्वर होय हिरण्यगर्भ, अव्यक्त होय किंचित व्यक्त, ही सृष्टीची पहाट. 52वी ओवी आहे. समष्टी थोडीशी उठायला लागते, जागी व्हायला लागते. जसं स्वप्नावस्था व्यष्टीमध्ये, त्याचप्रमाणे आता तो जो ईश्वर आहे, समष्टी कारण अभिमानी चैतन्य, आता त्याच्यामध्ये थोडीशी जाग येते. आणखीन त्या चैतन्याचं नाव आता होतं हिरण्यगर्भ. प्रलय अवस्थेमध्ये, लय अवस्थामध्ये त्याचं नाव आहे ईश्वर. थोडासा तो व्यक्त झाला तर त्याला आता म्हणू आपण हिरण्यगर्भ. अच्छा, आता हिरण्यगर्भामध्ये उपाधी कोणची आहे? तर तिथे म्हणतात जशी व्यष्टीमध्ये सूक्ष्म शरीर आहे, आपलं व्यक्तिगत मन आहे, तसंच तिथे आहे समष्टी बुद्धी. आता एक हा नवीन शब्द आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांड आहे. जशी आपल्याकडे बुद्धी आहे तशी ईश्वराची जी बुद्धी आहे त्याला म्हणतात समष्टी बुद्धी किंवा समष्टी मन. तर समष्टी बुद्धीशी जेव्हा त्या चैतन्याचं तादात्म्य होतं तेव्हा त्या समष्टी बुद्ध्याभिमानी जे चैतन्य आहे त्याला म्हटलेलं आहे हिरण्यगर्भ. आता मी फार कठीण नाही सांगत. समष्टी बुद्धी म्हणजे देवाची जी अनंत बुद्धी, त्या बुद्धीशी तो युक्त होतो. हे पहा, आपल्याकडे थोडं आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, सर्व जीवांमध्ये. तर आता इथे एक प्रश्न येतो की ही जी व्यष्टी बुद्धी आहे याच्यामध्ये ज्ञान आहे, ते ज्ञान आलं कुठून? याचा काही ना काही सोर्स असायला पाहिजे, उगम असायला पाहिजे. तर त्यालाच म्हणतात हिरण्यगर्भ. भगवंताचं जे ज्ञान आहे, बुद्धी आहे, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा, असे वेगवेगळे नाव आहे. आणि म्हणून पहा, लक्षात घ्या, ज्या जीवाचा संबंध या समष्टी बुद्धीशी झाला, भगवंताच्या बुद्धीशी तादात्म्य झालं, त्या जीवाला सगळं ज्ञान होऊन जातं. हे मोठे मोठे जे संत आहे ते शाळेमध्ये गेले नाही, कॉलेजमध्ये गेले नाही, विद्यापीठात गेले नाही,
पण मग त्यांना हे सगळं ज्ञान कसं काय मिळालं, कुठून मिळालं? तर आमचे स्वामी सांगतात, त्यांचं कनेक्शन डायरेक्ट देवाच्या बुद्धीशी झालं. म्हणून वाया वाया काही नाही. आता तुकाराम महाराजांनी 4,000 पेक्षा जास्त अभंग लिहिले. आता हे कसं काय? तो उपासनेच्या द्वारे त्यांनी भगवंताच्या बुद्धीशी किंवा भगवंताशी, सोप्या अर्थात, सोप्या भाषेत सांगायचं तर त्या हिरण्यगर्भाची कृपा त्यांच्यावर झाली आणि सगळं ज्ञान. आता माऊली किंवा समर्थ रामदास स्वामी जे संत आहे, त्यांनी एवढी रचना केली आहे, त्यांच्यामध्ये अफाट ज्ञान आहे, प्रचंड ज्ञान आहे, जे आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकू शकत नाही. त्याचं कारण हेच आहे की या समष्टी बुद्ध्याभिमानी जो हिरण्यगर्भ आहे त्याच्याशी जुळले. हे उपासनेच्या द्वारे हे होऊ शकतं. आता जो कालिदास आहे तो अगदी मूळ होता, पण त्यांनी कालीची उपासना केली आणि एवढा मोठा कवी झाला. तर ईश्वराचं हे जे स्वरूप आहे त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. तर आता तो ईश्वर हिरण्यगर्भ अवस्थेमध्ये झाला म्हणजे संपूर्ण जग अर्धवट व्यक्त झालं. जसं पहाट, सकाळी सकाळी आपण पाहतो सूर्य अजून उगवलेला नाहीये आणि पूर्ण अंधारही नाहीये. पहाटेची एक अवस्था 5 वाजता 5:30 वाजता जशी दिवसाची अवस्था असते तशी या जगाची अवस्था. याला म्हटलेलं आहे ही सृष्टीची पहाट आहे आणि इथे नाव आहे हिरण्यगर्भ. आता ही सृष्टी पूर्णपणे व्यक्त होती. जेव्हा पूर्णपणे ही व्यक्त होते तेव्हा याचं नाव होतं विराट. म्हणून पुढची ओवी तुम्ही पहा, समष्टी स्थूल प्रपंच चैतन्याशी होतो युक्त, विराट म्हणे त्याला शास्त्र वेद उपनिषद. जसं आपण व्यष्टीमध्ये पाहिलं, सुषुप्ती अवस्था आहे, स्वप्नावस्था आणि जागृत अवस्था आहे. जागृत अवस्थेमध्ये सगळं काही स्पष्ट आहे, स्पष्ट अनुभव, म्हणून तिथे नाव त्या जीवाचं झालेलं आहे विश्व. त्याचप्रमाणे इथे समष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर आता हे जे जग आपल्याला समोर दिसत आहे, सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र पशु पक्षी वनस्पती डोंगर नदी पहाड, याला म्हणतात विराट. आणि हे विराट जे आहे याला दुसरं नाव म्हणजे समष्टी स्थूल शरीर. आणि या समष्टी स्थूल शरीराशी जेव्हा चैतन्य जुडतं तर त्यालाच म्हणतात विराट वैश्वानर असे नाव दिले. तर जसं आपण या स्थूल शरीराशी जुडलो तर आपले हात पाय वगैरे आपण पाहतो, त्याचप्रमाणे कल्पना करा देवाचं जे स्थूल शरीर आहे हे विराट आहे. आणि उपनिषदांमध्ये खूप वर्णन केलेलं आहे या विराट पुरुषाचं. जसे आपले 2 डोळे आहेत तसेच विराट पुरुषाचे 2 डोळे म्हणजे सूर्य आणि चंद्र. जसे आपल्या शरीरावर असे हे रोम आहे, लहान लहान केस आहे, त्याप्रमाणे अशी ऋषींनी कल्पना केली की हे जेवढे झाड आहे ते त्या परमेश्वराचे जणू काही रोम आहे. आणि जेवढे हे जे आपल्या शरीरामध्ये असे हाडं असतात त्याप्रमाणे भगवंताच्या शरीरामधील हे जे डोंगर वगैरे आहे हे जणू काही हाडं आहे. या नद्या काय आहे तर शिरा आहे, नस नर जसे असतात. ढग काय आहे तर म्हणे देवाचे केस आहे, विराट पुरुषाचे केस आहे. आणि आपण जसं श्वास घेतो, प्राण आहे आपला व्यष्टी प्राण, त्याप्रमाणे समष्टी वायू हा जो विचरण करत आहे आज जणू काही देवाचा श्वास आहे. एकदा एकाने छान गंमत सांगितली. एकदा वारं अगदी असं थांबलेलं होतं, म्हणजे वाहत नव्हतं, कोंदटलेलं सारखं वातावरण होतं. कोणी म्हणाले हे असं काय झालंय, का असं होत आहे? तर त्या संतांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की
बहुतेक देव कुंभक प्राणायाम करत आहे. देवाने आपला श्वास थांबवलेला आहे. आपण जर रेचक पूरक कुंभक करतो त्याचप्रमाणे देवाने श्वास. ध्रुवानी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा असंच म्हणतात की समष्टी प्राण त्यांनी त्याच्याशी तो एक रूप झाला आणि त्यामुळे सगळी वायू त्याच्यामध्येच गेली. सगळी जी देवता आहे त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. तर समष्टी प्राण, तर ही आपण जसं श्वास घेतो तसं देवाचं आहे. तर अशी फार सुंदर कल्पना आहे. तर या विराट जगाशी ज्याचं तादात्म्य त्याला नाव म्हटलेलंच विराट. तर आता आपण असे 2 कॉलम बनवू शकतो. तुमच्या वहीमध्ये असे 2 कॉलम बनवा, व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टीमध्ये सुषुप्ती, स्वप्न, जागृत 3 अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्याचे 3 नाव आहे, प्राज्ञ, तैजस, विश्व, आणि 3 उपाधी आहे, कारण शरीर, सूक्ष्म शरीर, आणखी स्थूल शरीर. कारण शरीराभिमानी चैतन्य प्राज्ञ, सूक्ष्म शरीराभिमानी चैतन्य तैजस, स्थूल शरीराभिमानी विश्व. हे व्यष्टीमध्ये. त्याचप्रमाणे इकडे समष्टीमध्ये चैतन्य जेव्हा समष्टी कारण शरीराशी युक्त होतो त्याचं नाव ईश्वर. जेव्हा समष्टी थोडीशी व्यक्त होते तेव्हा त्याचं नाव आहे हिरण्यगर्भ. तर चैतन्य अधिक समष्टी सूक्ष्म शरीर. आणि जेव्हा पूर्णपणे जग व्यक्त होतं तेव्हा त्याला म्हणतात विराट. तर चैतन्य अधिक समष्टी स्थूल शरीर. लक्षात ठेवा, ईश्वर, हिरण्यगर्भ, आणखी विराट हे चैतन्याचे नाव आहे. आणि इकडे सुद्धा प्राज्ञ, विश्व, तैजस चैतन्याचंच नाव आहे. फक्त 6 उपाधी त्यांनी धारण केलेल्या आहे, म्हणून हे 6 नावं झालेले आहे. याप्रमाणे इथे व्यष्टी आणि समष्टीचं एक चित्र समोर आपण पाहिलं. हे फक्त मी आउटलाईन काढलं, एक रेषा चित्र. याच्यामध्ये अजून बरंच काही आहे, ते पुढे येणार आहे. तर इथे समष्टी स्थूल प्रपंचाचं निरूपण झालं. आता पुढे म्हणतात की संपूर्ण स्थूल ब्रह्मांड व्यक्त झाले पिंड, विशाल भूमिखंड दिसू लागले. जेव्हा ईश्वर पूर्णपणे व्यक्त झाला आहे, आता त्याचं आपण नाव म्हणून सांगू शकतो ब्रह्मांड. अनंत कोटी ब्रह्मांड इथे दिसू लागले. आणखीन वेगवेगळे ग्रह नक्षत्र सगळे दिसू लागले. पुढच्या ओळीमध्ये आत्ता जे मी सांगितलं तेच पुढे म्हटलेलं आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे आहे शास्त्र वचने, व्यक्ती अनुभव करीते 3 अवस्था. आत्ताच मी सांगितलं व्यष्टी समष्टी दोघांमध्ये पॅरलल आहे, एकदम समानांतर. जशी इकडे घटना घटत आहे तिथे तशीच तिकडे. आता या ओव्यांमध्ये समष्टीचं तर वर्णन झालेलं आहे, पण व्यष्टीचं वर्णन या ओव्यांमध्ये झालेलं नाही किंवा ग्रंथामध्ये झाले नाही. तर त्यांनी आता त्या व्यष्टीचं वर्णन सुरू केलं, जे आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. पण आता ओवीच्या माध्यमातून आता परत चला सुषुप्तीमध्ये, झोपेमध्ये. झोपू नका, फक्त झोपेचं वर्णन नाही का. इथे म्हणतात निद्रा अवस्था जीवाची, विसावा मिळे जीवासी, शोक चिंता तयासी नाही तेथे. निद्रा अवस्था जीवाची. आपल्याला ही अवस्था फार आवडते का? कारण येथे विसावा मिळतो, विश्रांती. काही काळजी नाही, चिंता नाही, भय नाही, सर्व समस्येपासून आपण मुक्त होतो. एक टेम्पररी मोक्ष, थोड्या वेळासाठी मुक्तीचा आपल्याला अनुभव होतो. तर ही जी अवस्था आहे याला म्हणतात सुषुप्ती किंवा निद्रा. अच्छा, आता या निद्रे अवस्थेमध्ये काय आहे पहा पुढची ओवी. व्यष्टी कारण शरीर
तेथे अव्यक्त संस्कार, सुषुप्ती आहे नाव त्या अवस्थेचे. आता इथे जी माझी उपाधी आहे, ज्या उपाधीला घेऊन मी झोपलेलो आहे, त्याला म्हणतात कारण शरीर, व्यष्टी कारण शरीर. याला कारण शरीर का म्हणतात? कारण हे कारण आहे जागृत आणि स्वप्नाचं. परत परत मी सांगतो. कारण कार्य आणि कारण हे दोन शब्द आहेत. कार्य म्हणजे इफेक्ट, इफेक्ट म्हणजे जे नंतर परिणाम, त्याला म्हणतात कार्य. पण प्रत्येक परिणामाचं काही ना काही कारण असतं. आता मी स्वप्न पाहत आहे, तर मी कोणचं स्वप्न पाहीन किंवा कसं स्वप्न पाहीन, हे याच्यावर अवलंबून आहे की आतमधील संस्कार काय आहे. चांगले स्वप्न मला जर माझी अपेक्षा आहे की चांगले स्वप्न मला पडले पाहिजे, तर मग चांगले संस्कार जागृत अवस्थेमध्ये मला गोळा करावे लागतील. कारण स्वप्नाचं कारण काय आहे? ते संस्कार. म्हणून त्याला म्हटलेलं आहे कारण शरीर. तर व्यष्टी कारण शरीर तेथे आहे, तेथे अव्यक्त संस्कार. सगळे संस्कार आहे. आणि लक्षात ठेवा, याच जन्माचे संस्कार नाहीये, तर अनंत कोटी जन्माचे संस्कार आपण घेऊन झोपतो. सतत जागृत अवस्थेमध्ये सुद्धा सगळे ते संस्कार आहे, पण आपल्याला ते माहीत नाहीये. आणि देवाची कृपा आहे. माहीत आहे, माहीत नाही बरंच आहे. आपल्याला त्याचं असं ओझं होत नाही, अरे एवढे संस्कार माझ्या डोक्यामध्ये आहे. जसं एक त्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये चिप असतं, त्याच्यामध्ये सगळे डाटा फीड केलेला असतं. ते दिसत नाही, पण जसं आपण प्रेस करतो, एक-एक त्याच्यामध्ये जे फीड केलेलं आहे ते व्यक्त होतं. त्याप्रमाणे आपल्या या कारण शरीरामध्ये हे सगळे संस्कार अव्यक्त आहे. तर आता या सुषुप्तीमध्ये त्या संस्कारासोबत मी झोपतो आणि बस एक ओवी म्हणून पूर्ण करतो. तेथे नाही ज्ञान, अवघे झाले शून्य, अभाव आणि आनंद अनुभवास येई. झोपेमध्ये आपल्याला दोन वस्तूंचा अनुभव आहे. एक म्हणजे अभाव, काहीच नाही. मी कुठे झोपलोय, किती झोपलोय, कसा झोपलोय काही माहित नाही. आणि दुसरं म्हणजे आनंद. झोपेमध्ये आनंद आहे. तर अशी ही व्यष्टीची सुषुप्ती आहे. समष्टीमध्ये यालाच आपण पाहिलं, ईश्वर नाव दिलं होतं. इथे या जीवाचं नाव होईल प्राज्ञ. तर आपण परवा पाहू, उद्या सुट्टी. कारण उद्या मला जरा दुसरं काम आहे. तर जरा लक्षात ठेवा, नोंद घ्यायची. उद्या आपला हा वर्ग होणार नाही, परवा. उद्या शनिवार आहे ना, तर उद्या दुसरा एक वर्ग आहे. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.